पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथं ग्रामदैवत हनुमान देवाची पारंपरिक यात्रा भक्ती, उत्साह आणि परंपरेच्या साक्षीनं दिमाखात पार पडली। सासन काठीसह सजवण्यात आलेल्या देवाच्या आकर्षक पालखीची गावभर मिरवणूक काढण्यात आली। पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला। पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या ग्रामदैवत हनुमान देवाची वार्षिक यात्रा यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। पहाटेपासूनच गावात भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली। पारंपरिक रीतिरिवाजानुसार सासनकाठी उभारण्यात आली आणि फुलांनी सजवलेली देखणी पालखी सुसज्ज करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषांच्या गगनभेदी निनादात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। जय हनुमानच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भक्तांनी पालखीवर फुलांची उधळण करत मनोभावे दर्शन घेतलं, त्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय आणि उत्साही बनलं। धनगरी ढोलच्या गजरानं यात्रेला पारंपरिक रंग चढला, तर तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सवात नवचैतन्य संचारलं। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या मानकरी मंडळींनी पालखीचा मान सांभाळत परंपरेचा गौरव वाढवला। देवस्थान समिती आणि गावातील प्रमुखांनी यात्रेचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं केलं होतं। भाविकांच्या सोयीसाठी पाणी, प्रसाद आणि इतर सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या। यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती पदाधिकारी तसंच स्नेहदीप पाटील, अनिश पाटील, भाऊसो पाटील, विश्वास कांबळे, युवराज पाटील, कृष्णात मेडसिंग, उमेश पाटील, ऋषिकेश पाटील, सत्यवान पाटील, रोहित पाटील, नितीन पाटील, दीपक बोरगे, कृष्णात गुरव तसंच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले।